आवाज 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 नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि डी एड बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांनो आणि ज्याचं डी एड बी एड झाले त्या पण विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा नमस्कार. मागचा थंबनेल सर तुम्ही बघितला असेल. टीईटीच्या अभ्यासाची सुरुवात कशा पद्धतीने करायला पाहिजे म्हणजे बेस्ट स्टडी प्लॅन काय असला पाहिजे टीईटी 2026 साठी तो आज आपण बघणार आहोत. कारण शासनानं आता कंपल्सरी टीटी केली. कारण तुम्हाला शिक्षक भरती व्हायचं असेल किंवा टेट द्यायची असेल तर तुम्हाला टीटी क्वालिफाय व्हावं लागतं. कारण 1 to 5 साठी तुम्हाला पेपर क्रमांक 1 आणि 6 ते 8वी साठी तुम्हाला पेपर क्रमांक 2 क्वालिफाय व्हावंच लागतं. लक्षात ठेवा. आता शिक्षक बांधव जे शाळेवरती रुजू आहेत त्यांना पदोन्नती मिळवण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी टीईटी ही क्वालिफाय व्हावीच लागेल. त्यामुळं 2026 मध्ये आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी क्वालिफाय व्हायचं आहे. त्यासाठी बेस्ट स्टडी प्लॅन आपला काय असला पाहिजे. आता मोगम आपण फक्त फॉर्म भरलाय, मार्केटमधलं पुस्तक उचललंय आणि फक्त आपण काय केलं 4-5 पानं वाचले आणि डायरेक्ट परीक्षेला गेलो तर असं नाही. लक्षात तुमच्याकडे एक बेस्ट प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे तरच तुम्ही टीईटी 2026च्या पहिल्या प्रयत्नामध्ये लक्षात ठेवा तुम्ही क्वालिफाय व्हाल. त्यासाठी नेमका स्टडी प्लॅन काय असला पाहिजे मित्रांनो. पहिलं तर माझं एज्युकेशन बघा टीईटी आणि सीटीटी 5 वेळा मी क्वालिफाय आहे आणि टेट 2022 आणि 2017 ह्या दोन्हीमध्ये लक्षात ठेवा माझं BMC मध्ये म्हणजे मुंबईला सहाय्यक शिक्षकपदी निवड झालेली आहे मित्रांनो. चला मग तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा तिथं फायदा होऊन जाईल. तर नेमकं टीईटीच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची आपल्याला. बाबा पेपर तर द्यायचा 2026 पण टीईटीच्या अभ्यासाची सुरुवात कशा पद्धतीने मी करू हे काही शिक्षकांना समजत नाही. बरं कामाचा लोड असतो त्या ठिकाणी, शाळेव्यतिरिक्त पण शिक्षकांना काम असतात त्या ठिकाणी. हे सगळा लोड आपल्याला करून आपल्याला टीईटी 2026ला जूनमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे का हे करून लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा वेळ भेटतोय सकाळी शाळेच्या अगोदर आणि शाळा सुटल्यानंतर लक्षात ठेवा त्या वेळेचा आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करायचं इथं उपयोग करायचा आहे. जेणेकरून आपल्याला असा बेस्ट प्लॅन आखायचा स्टडी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही टीईटी 2026 क्वालिफाय व्हाल शिक्षकांना. मग पहिली गोष्ट आहे की तुम्हाला अभ्यासाची सुरुवात कशी करायची. अभ्यासाला सुरुवात करताना मित्रांनो आपल्याकडे सिलेबस डिकोडिंग झालेला असला पाहिजे. आपल्याकडे टीईटी पेपर क्रमांक 1 आणि टीईटी पेपर क्रमांक 2 मध्ये सिलेबस जो आहे तो सिलेबस अगोदर डिकोडिंग करा. जर तुम्ही सिलेबसचं डिकोडिंग करत नसाल तर काही उपयोग होणार नाहीये. कारण आपल्याला माहितच नाही ना आपण प्रश्न कुठून येणार आहेत, कुठल्या घटकावरती जास्त भर असेल त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही प्रथमतः वही घेऊन बसायचं आणि त्यामध्ये सिलेबसचं सगळं डिकोडिंग करायचं आहे. मग तो तुमचं मॅथ्स असेल, तुमचं समाजशास्त्र असेल किंवा तुमचा परिसर अभ्यास असेल त्या ठिकाणी, प्लस तुमचं इंग्रजी असेल, मराठी व्याकरण असेल, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असेल, या प्रत्येकाचा सिलेबस तुम्ही डिकोडिंग करणं गरजेचं आहे. सिलेबस डिकोडिंगसाठी मी पूर्ण सिलेबस लक्षात ठेवा युट्यूबवरती व्हिडिओज टाकलेले आहेत. मी गणिताचा सिलेबस डिकोडिंग केला तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. मी मराठीचा सिलेबस डिकोडिंग केला तो सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, पूर्ण व्यवस्थित बघून घ्या, पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. आणि प्लस लक्षात ठेवा मी समाजशास्त्र या घटकामधला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मधला इतिहास जो घटक आहे लक्षात ठेवा त्याचा सुद्धा मी सिलेबस डिकोडिंग केलेला आहे. बाकीचे राहिलेले पण मी हळूहळू टाकत जाईल. तुम्ही पण स्वतः डिकोडिंग करा. मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा. मागच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनवरती कुठल्या घटकावरती भर आहे त्या ठिकाणी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सिलेबसचं डिकोडिंग करत नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला एक योग्य असा मार्ग, योग्य अशी रणनीती आखता येणार नाहीये. कारण आपल्याला पहिल्यांदा सिलेबस डिकोडिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे महत्त्वाचं प्रत्येक विषयाचा सिलेबस तुम्ही डिकोडिंग करा. आणि डिकोडिंग जर तुम्हाला होत नसेल तर माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता. युट्यूबवरती आहेत ते बघून घ्या. आणि प्लस व्हिडिओ बघायचे नाहीत, फक्त व्हिडिओ बघून सोडून द्यायचं. ती वही घ्यायची, वहीमध्ये नोट डाऊन करायचं लक्षात ठेवा आणि त्याच पॉईंटचा तुम्ही काय करायचं नोट्स काढायच्या आणि त्याच पॉईंटचा काय करायचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे फक्त व्हिडिओ बघितलाय आणि सोडून दिलाय तर असं होणार नाही. कारण सिलेबस तुम्ही डिकोडिंगचा लक्षात ठेवा. जर सिलेबस तुम्ही व्यवस्थित बघितला तर तो वहीमध्ये काय करा नोट डाऊन करा जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळी वाचन करताना तुमच्या समोर राहील की कुठल्या घटकावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकणार. लक्षात ठेवा. प्लस प्रत्येक विषयाला समान महत्त्व द्या.
फक्त मला हाच विषय सोपा जातो म्हणून त्याला महत्त्व देऊ नका. कारण तुम्हाला एक विषय जर सोपा जात असेल आणि तेवढ्याच विषयाला तुम्ही भर दिला तर काही होणार नाही. लक्षात 35 पैकी 30 जरी मार्क पडले तर बाकीचे विषय जर मार्क पडले नाहीत तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी प्रत्येक विषय असेल तुमचा मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र असेल तुमचा, परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल, मॅथ्स असेल, विज्ञान असेल, प्रत्येक विषयाला तुम्हाला काय करायचं समान महत्त्व द्यायचं. त्यामुळे स्टडी करताना टी-ई-टी 2026चा स्टडी करताना लक्षात ठेवा प्रत्येक विषयाला काय करा समान न्याय द्या शिक्षक मित्रांनो. पुढचा एक की डेली टार्गेट सेट करा. डेली टार्गेट सेट करा. बाबा तुम्हाला आता जे शिक्षक बांधव आहेत शाळेवरती रोज आहेत त्यांना विद्यार्थ्यांना दिवसभर वेळच असतो. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात डेली टार्गेट आपलं सेट करायचं आहे. प्रत्येक विषयाचं डेली टार्गेट सेट करा. दररोज अभ्यास करण्याची एक सवय लावा. प्रत्येक विषयाची अभ्यास करण्याची एक सवय लावा. त्या ठिकाणी फक्त एकच विषय आवडतो मग तेवढाच विषय घेऊ नका. त्यामुळे शिक्षक बांधवांना जेवढा काय आपल्याला वेळ भेटतोय 10च्या आतमध्ये आणि शाळा सुटल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक सिलेबस लक्षात ठेवा टार्गेट करायचं आहे. म्हणजे तुम्ही डेली टार्गेट करा की बाबा आज मी बालमानसशास्त्र वाचते. बालमानसशास्त्रामध्ये मला हे घटक आहेत आणि ह्याच उत्पत्ती आहे तर त्या उत्पत्तीविषयीच मला काय करायचं त्या ठिकाणी आज ते पूर्ण करायचे. म्हणजे अर्धा ठेवायचे नाही. आज टार्गेट ठेवलं नाही हे पूर्णच करायचं. इंग्रजी व्याकरण असेल मला आज चेंद वाईज पूर्ण करायचं किंवा डायरेक्ट इंडिया स्पीच असेल किंवा क्लॉज असेल मी आज 3 घटक घेते ते 3 घटक आज माझे झालेच पाहिजे. लक्षात ठेवा असं काय करायचं एक प्लॅनिंग का डेली टार्गेट सेट करा आणि टार्गेट सेट करून तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यासाची सवय लावा. फक्त मोजक्याच विषयाचा अभ्यास करायचा आणि बाकीच्या विषयांचा अभ्यास करायचा असं नाही. त्यामुळं डेली टार्गेट काय करायचं सेट करायचं आहे तुम्ही आणि टार्गेट सेट करून प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची काय करा सवय लावा. पुढचं महत्वाचं म्हणजे आता संदर्भ साहित्य. डेली टार्गेट सेट केलं पण आता संदर्भ साहित्य नेमकं कोणतं वापरायचं. मुळात प्रश्न आहे की मार्केटमधलं पुस्तक उचलायचं आणि वाचायचं तर असं नाही. लक्षात ठेवा प्रश्न कुठले येतात बघा पेपरचं अनालिसिस करा व्यवस्थित आणि ते संदर्भ साहित्य वापरा. आता संदर्भ साहित्य पेपर क्रमांक 1 साठी काय करायचं माहिती आहे का तुम्ही स्टेट बोर्डची बुक आहेत ना सगळीच्या सगळी ते रीड करायचे. स्टेट बोर्डला जी बुक आहेत लक्षात ठेवा इतिहास असेल तुमचं भूगोल असेल विज्ञान असेल जे बुक आहेत मॅथ्स असेल लक्षात ती सगळी स्टेट बोर्डची तुम्हाला बुक करायची आहेत पेपर क्रमांक 1 मध्ये. पण कुठली करायची तर 4थी ते 8वी बुक करायची आहेत तुम्हाला. प्लस त्याच्यामध्ये ऍड करा 9वी आणि 10वी. 9वी आणि किती तुमची 10वी. थोडंफार 9वी आणि 10वी ते 4-5 क्वेश्चन तर विचारलेले मी बघितले. त्यामुळे 9वी आणि 10वीवरती थोडाफार भर दिला चालेल पण जास्त भर हा 4थी ते 8वी पर्यंत तुमचा भर पाहिजे आणि 9वी आणि 10वीवर पण पाहिजे बरं का. आता उद्या प्रश्न आला तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं होतं फक्त 8वी पर्यंत नाही 9वी आणि 10वी पण ऍड करा. त्यामध्ये तुम्हाला 4थी ते 10वी पर्यंत काय करायचं सगळी बुक्स करायची आहेत मित्रांनो. पुढे तुम्हाला आता पेपर क्रमांक 2 साठी सुद्धा तुम्हाला काय करायचं 4थी ते 10वीचीच बुक करा. स्टेट बोर्डचीच तुम्हाला स्टेट बोर्डचीच बुक करायची आहेत. मग तुमचा तो इतिहास असो तुमचं भूगोल असो तुमचं विज्ञान असो किंवा अदर कुठले विषय असतील तुमचे ते सगळी स्टेट बोर्डची मॅथ्स असो तुमचं मॅथ्सचं बुक लक्षात ठेवा 4थी ते 10वी पर्यंत पेपर क्रमांक 2 साठी सुद्धा तुम्ही काय करायचंय स्टेट बोर्डचीच बुक वापरायची आहेत मित्रांनो. पुढे बघा आता इंग्रजीसाठी काय वापरायचं कारण आपल्याकडे ती टी-ई-टी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मध्ये तुमचे 5 विषय आहेत. मग त्यामधला इंग्रजी विषयासाठी काय करायचं तर इंग्रजी विषयासाठी 10वीचं व्याकरण असेल तुम्ही किंवा अगोदर शिकला असेल तुम्ही किंवा कुठं तुमच्याकडे ते 10वीचं व्याकरण असेल व्यवस्थित एखाद्या मास्तरनं शिकवलेलं तर ते 10वीचं व्याकरण थोडंफार करा त्या ठिकाणी. किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं एक पुस्तक आहे ते सुद्धा बेस्ट आहे. लक्षात ठेवा अजून मार्केटमध्ये कुठले असेल पुस्तक तुम्हाला जी योग्य वाटतात इंग्रजीसाठी तुम्ही ते पण घेऊ शकता. बाळासाहेब शिंदे सरांचं कसं आहे सोपं असल्यामुळे तुम्हाला ते समजून जाईल त्या ठिकाणी. त्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेऊ शकता किंवा 10वीचं व्याकरणाचं पुस्तक असेल तुमच्याकडे ते किंवा जे काय आता मला मी काय करतो 10वीचं पुस्तक 10वीचे जे लक्षात ठेवा नोट्स आहेत पहिल्या जुन्या 10-12 वर्षापूर्वीच्या मी तशाच ते जपून ठेवल्यात मी तीच रीड करतो. का त्यामधलं चेंद वाईज बऱ्यापैकी सोपं जातं इंडायरेक्ट स्पीच सोपं जातं क्लॉज सोपं जातो त्या ठिकाणी. त्यामुळे तुमच्याकडे अशा काही नोट्स अवेलेबल असतील तर तुम्ही त्या करू शकता. प्लस मराठी व्याकरण असेल त्या ठिकाणी मराठी व्याकरण 10वीचं लक्षात ठेवा व्याकरण असेल तुम्ही ते करू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं आहे किंवा मोरा वाळिंबे सरांचं आहे तुम्ही ते दोन्हीपैकी कुठलेही करू शकता. शक्यतो तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचंच करा कारण ते जरा सोपं. मोरा वाळिंबे जर तुम्ही स्टार्टिंगला वाचा केला तर तुम्हाला लगेच समजणार नाहीये. त्यामुळे तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा स्कॉलरशिपचं एखादं पुस्तक असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते पण करू शकता. पुढे तुमचा समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासासाठी कोणतं संदर्भ साहित्य वापरायचं तर इतिहासासाठी 4थी ते 10वी बुक वापरायची. समाजशास्त्रासाठी लक्षात ठेवायचं समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यासासाठी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 साठी 4थी ते 10वीची इतिहास सगळी पुस्तक वाचून काढायची आणि 4थी ते 10वी पर्यंत लक्षात ठेवा इतिहासाचा सिलेबस मी सगळा डिकोडिंग केला. तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा. तुम्ही काय करता अर्धा व्हिडिओ बघता आणि सोडून देता असं नाही. संपूर्ण व्हिडिओ
तिथं बघा तुम्हाला सगळा सिलेबस मी डिकोडिंग करून दिलेला आहे. प्लस भूगोलासाठी काय करायचं तुम्हाला 4थी ते 10वी. भूगोलासाठी काय करा तुम्हाला 4थी ते 10वी काय करायचे सगळी स्टेट बोर्डची पुस्तकं करायची प्लस हे वैज्ञानिक ऍड करा. विज्ञानासाठी सुद्धा तुम्हाला 4थी पासून लक्षात ठेवा ते 10वी पर्यंत जेवढी काही विज्ञानाची असतील किंवा परिसर अभ्यासाची पुस्तकं असतील ती सगळी तुम्हाला करायची आहेत. जर तुम्ही समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यासासाठी आता समाजशास्त्रासाठी फक्त तुमचा इतिहास आणि भूगोलच आहे ना, पण तुम्ही परिसर अभ्यासमध्ये गेला तर तुम्ही विज्ञान पण भाग घेतो लक्षात ठेवा किंवा पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला विज्ञान आणि तिथं मॅथ्स ठेवायचं असतं त्या ठिकाणी तिथं सुद्धा तुम्हाला तिथं उपयोगी पडेल. त्यामुळे 4थी आणि 10वीची काय करा तुम्ही विज्ञानाची सुद्धा पुस्तकं तिथे व्यवस्थित करा. त्यामध्ये पेपर क्रमांक 1ला पण उपयोगी पडेल आणि पेपर क्रमांक तुम्हाला 2ला पण उपयोगी पडेल. पुढचं आता गणित. गणितासाठी कुठली बुक वापरायची, कुठला सोर्स वापरायचा, कुठलं संदर्भ साहित्य वापरायचं तर पंढरीनाथ राणे लक्षात ठेवायचं. पंढरीनाथ राणे यांचं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्यातलं बेस्ट आहे लक्षात ठेवा एकदम बेस्ट. त्याच्या बाहेर काही करू नका आणि प्लस त्याला जोड लावा पाठ्यपुस्तकाची. त्याला फक्त जोड कशी लावा पाठ्यपुस्तकाची मित्रांनो. त्याच्या बाहेर काही होणार नाहीये. बाकी उगा मार्केटमधली दुसरी लक्षात एमपीसी युपीसी मॅथची बुक एमपीएससीची पुस्तक घेताय आणि त्याला करत बसताय काही फायदा होणार नाही. माझ्याकडे भरपूर नोट्स आहेत लक्षात ठेवा. एमपीएससी काय फायदा होणार नाही. तुम्ही काय करायचं बाबा आपले टीईटी क्वालिफाय करायचे पहिला पेपर किंवा दुसरा पेपर. मग मॅथ्स कुठलं येणार तुमचं तर तुमच्या पाठ्यपुस्तकातलं. याच्यासाठी तुम्ही काय करा पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक करा मॅथ्सचं आणि बुद्धिमत्तेचं पण त्यांचं पुस्तक करा. बुद्धिमत्ता सुद्धा लक्षात त्यांच्याच पुस्तकात करायची आणि प्लस तुम्ही माझी लेक्चर जर बघितले पूर्णतः युट्यूबवरती आहेत तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्ही काय करायचं गणितासाठी 4थी ते 10वी मग 4थीचं स्कॉलरशिपचं पुस्तक असेल 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक असेल किंवा 5वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक असेल तुम्ही ते करा आणि प्लस ह्याच्याबरोबर तुम्ही काय करायचे स्टेट बोर्डची पुस्तकं करायचे. स्टेट बोर्डची पुस्तकं करून टाका गणिताची. 8वीचं पुस्तक असेल 9वीचं पुस्तक असेल 7वीचं पुस्तक असेल त्याच्या बाहेर काही जाणार नाही. त्यामुळे गणितासाठी पंढरीनाथ राणे बेस्टच आहे लक्षात ते करा. तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही माझी लेक्चर बघा प्लस कारण लेक्चर बघितल्यानं काय होतं माहिती आहे का कन्सेप्ट क्लिअर होतं. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत लक्षात ठेवा तोपर्यंत काही फायदा होणार नाही. पुस्तक घेतलंय तुम्ही त्या पुस्तकात तुम्हाला काहीच येत नसेल तर काय होणार नाही. तुम्हाला लेक्चर बघावी लागतील व्यवस्थित लेक्चर जर बघितली आणि कारण मी शिकवताना पंढरीनाथ राणेमधलंच व्यवस्थित आणि स्टेट बोर्डमधलंच मी शिकवणार लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही तिथलं ती लेक्चर बघू शकता. प्लस पुढचा घटक आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. आता बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी तुम्ही काय करणार तर आपण डीएड करताना किंवा बीएड करताना जे सुविचार प्रकाशनचं पुस्तक होतं किंवा फडके प्रकाशनचं पुस्तक होतं त्याला व्यवस्थित पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर तुमचा मार्क जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही एकतर सुविचार प्रकाशनचं पुस्तक किंवा फडके प्रकाशनचं पुस्तक करा. कुठलं डीएड आणि बीएडचं असेल तुमचं त्याच्या बाहेर काही तुमचं जाणार नाही मित्रांनो. त्यामुळे संदर्भ साहित्य जर तुम्ही योग्य प्रकारे जर निवडलं तरच तुम्हाला योग्य मार्क पडणार म्हणजे व्यवस्थित मार्क पडतील किंवा पैकीच्या पैकी मार्क पडतील मित्रांनो. जर तुम्ही संदर्भ साहित्य जर मार्केटमधलं काही उचललं तुम्ही जर योग्य असं संदर्भ साहित्य जर निवडलं नाही तर तुम्हाला मार्क पडणार नाही आणि तुम्ही क्वालिफाय पण होणार नाही. कारण बघा की या वर्षीच तुमचं 2025 जर रिझल्ट लागला फक्त 11 पॉईंट किती तर पास झाले म्हणजे 100% फक्त 11 पॉईंट काहीतरी समथिंग लक्षात ठेवा पास झाले. म्हणजे फक्त 11% शिक्षक पास झाले. मग बाकीचे सगळे नापास झाले ना 89% तुमचे. हे का नापास झाले तर त्याच्या मागचं कारण आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी की योग्य प्लॅनिंग न आखणं बेस्ट स्टडी प्लॅन न आखायचं नाही लक्षात ठेवा. योग्य असं संदर्भ साहित्य निवडायचं नाही काही वाचत बसेल त्या ठिकाणी तर तसं नाही चालत. तुम्ही काय करावं लागेल तुम्हाला योग्य असं संदर्भ साहित्य निवडावं लागेल. मी जे सांगितलं ते संदर्भ साहित्य निवडा तुम्ही नक्की क्वालिफाय होणार. पैकी मार्क 150 पैकी 150 पडणार नाहीत पण तुम्ही नक्की क्वालिफाय होणार मित्रांनो शिक्षक बांधव. आता पुढचा घटक काय आहे की तुमची कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. प्रत्येक घटकाच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. जर तुमच्या कन्सेप्टच क्लिअर नाही फॉर एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही गणित आहे गणिताचं एखादं प्रकरण शिकताय तुम्ही लसावी आणि मसावी तुम्हाला लसावी आणि मसावीच काढायचा माहित नाही मला सांगा तुम्हाला प्रकरणामध्ये काही जमेल का. शाब्दिक गणित नाही सुटणार तुम्हाला. तुम्हाला शेकडेवारी जमत नाही तर तुम्हाला नाफा तोटा जमेल का नाही. काही प्रकरण असतात एकमेकावरती डिपेंड असतात लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक घटक असू दे प्रत्येक विषय असू दे लक्षात ठेवा. एखादी बालमानसशास्त्रामध्ये एखादी उत्पत्ती असेल तुम्हाला त्या उत्पत्तीची कन्सेप्टच क्लिअर नाही लागत. इंद्रिय ब्रह्म म्हणजेच काही हे माहित नाही तुम्हाला त्याची कन्सेप्टच माहित नाही. तुम्ही अगोदर प्रत्येक घटकाची तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. नाही तर डायरेक्ट घेतलं नुसतं वाचत बसलाय त्याला काय अर्थ राहणार नाही शिक्षक बांधवांनो. पहिल्यांदा तुमच्या प्रत्येक घटकाच्या कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. जसे की उदाहरणार्थ गणिताची कन्सेप्ट असेल कन्सेप्ट जर तुमच्या एखाद्या घटकाची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर जास्त द्या. ओके. पुन्हा आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करायचं वेळेचं नियोजन करायचं आहे. बाबा वेळेचं काय करावं लागेल नियोजन करावं लागेल. आता बरेच शिक्षक बांधव हे शाळेवरती आहेत म्हणल्यानंतर तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल. मग 10च्या आतमध्ये आपल्याला जेवढा वेळ भेटतो त्याचं एक योग्य असं नियोजन करा.
शाळा सुटल्यानंतर जो वेळ भेटतो लक्षात त्याचं असं योग्य नियोजन करा 3 महिन्याचं त्या ठिकाणी. जर तुम्ही वेळेचं व्यवस्थित नियोजन जर केलं, तर लक्षात ठेवा तुम्ही नक्की टी-ई-टी क्वालिफाय होणार. आता काय केलं आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाला, वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं, अभ्यास केला आपण, पण आपलं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. स्वमूल्यांकन करणं गरजेचं आहे तुमचं. जर तुम्ही स्वमूल्यांकन करतच नाही, तुम्ही एवढा अभ्यास केलाय, पण तुम्हाला कितपत येतंय, कुठल्या घटकाला किती मार्क्स पडतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्याच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झालेत का नाही? जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेत का नाही हे समजण्यासाठी आपल्याला स्वतःचं स्वमूल्यांकन करावं लागेल आणि स्वमूल्यांकन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जास्तीत जास्त टेस्ट सोडवाव्या लागतील. जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सोडवत नाहीये, तोपर्यंत आपल्याला मूल्यांकन आपण करू शकणार. आपल्याला कसं कळणार मला सांगा, की एखादा घटक हा जमतो का नाही? गणितातला शेकडेवारी असेल किंवा नफा तोटा असेल, हा घटक जमतो का नाही लक्षात किंवा वर्तुळ कंस असेल तुमचा किंवा घनफळ असेल किंवा पृष्ठफळ काढायचं. हे आपल्याला जमतंय का नाहीये? मग तर ऐकलंय लेक्चर नुसतं बघितलं इकडं-तिकडं, पण ते आपल्याला जमतंय का नाही प्रत्यक्षामध्ये हे समजण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सोडवाव्या लागतील. आणि ती अगोदर लक्षात ठेवायचं, मागील प्रश्नपत्रिकेवरती भर द्यायचा. कुठल्या प्रश्नपत्रिकेवरती? मागील प्रश्नपत्रिकेवरती भर द्या. मार्केटमध्ये तुम्ही टेस्ट पण जास्त सोडवा, पण अगोदर मागील प्रश्नपत्रिकेवर भर द्या, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की त्या प्रश्नाची काठिण्य पातळी काय असते आणि प्रश्न नेमके कुठून येतात आणि कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळं स्वतःचं मूल्यांकन करायचंय तर जास्तीत जास्त तुम्हाला टेस्ट सोडवावी लागते. आणि योग्य मार्गदर्शन, तुम्ही मार्गदर्शन घेताना योग्य अशाच व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायचं. उठलोय आपण कुणाचं पण ऐकत बसलो तर असं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जे अनुभवी आहेत किंवा जे टी-ई-टी क्वालिफाय शिक्षक आहेत लक्षात ठेवा, ज्यांचा अनुभव आहे, ज्यांची निवड झाली टेटमधून, अशा व्यक्तीचं योग्य जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं किंवा जास्तीत जास्त टी-ई-टी क्वालिफाय झालेल्यांच्या शिक्षकांचं जर तुम्ही योग्य असं मार्गदर्शन घेतलं, तर तुम्हाला समजून जाईल की कमी वेळेमध्ये काय कोणते घटक करायला पाहिजे आणि टी-ई-टी कशा पद्धतीने क्वालिफाय करायची आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही घेताना असं योग्य व्यक्तीचंच काय करा त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही बेस स्टडी प्लॅन जर आखला मित्रांनो, तर नक्की मी सांगतो तुम्ही 120 प्लस पण जाणार आणि प्लस ज्याला 120 प्लस जायचंच नाही, आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं, कारण ही क्वालिफाय टेस्ट आहे लक्षात ठेवा. आपल्याला फक्त क्वालिफाय होण्यासाठी 90 प्लस मार्क पडायचे किंवा जे कास्टमध्ये त्यांना 82-83 मार्क पडायचे. लक्षात ठेवा आपल्याला क्वालिफाय व्हायचं आणि क्वालिफाय होण्यासाठी जर तुम्ही बेस्ट प्लॅनिंग आखलं, लक्षात ठेवा योग्य असं प्लॅनिंग आखलं तरच आपण आपल्या ध्येय प्राप्तीपर्यंत जाणार आहोत. त्यामुळे योग्य असा बेस्ट स्टडी प्लॅन आखा तुम्ही, नक्की टी-ई-टी 2026 ची टी-ई-टी तुम्ही काय होणार? क्वालिफाय होणार शिक्षक बांधव. जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बांधवांना काय करा, ही माहिती शेअर करा आणि जे डी-एड बी-एड करतात अशा मित्रांना पण हा व्हिडिओ काय करा, जास्तीत जास्त शेअर करा किंवा डी-एड बी-एड करणाऱ्या मित्रांना, तुमचे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा हा काय करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना बेस्ट स्टडी प्लॅन काय असतो, त्यांचं संदर्भ साहित्य कुठलं वापरायचं त्या ठिकाणी हे समजून येईल. जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि जर जास्तीत जास्त मित्रापर्यंत ही माहिती काय करा मित्रांनो, शेअर करा. धन्यवाद.